अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शाब्दिक घमासान रंगल्याचं बघायला मिळालं। चर्चगेट इथे भाजप मुख्यालयाचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि अमित शहा यांचा यावेळी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल पाहायला मिळाला। येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करून टाका असं अमित शहांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं। दिल्लीतील अनाकोंडा मुंबईमध्ये भूमिपूजन करून गेला असं यावरून उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर जोरदार हल्लाबोल पाहायला मिळाला। दिल्लीच्या अनाकोंडाला मुंबई गिळायची आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। महाराष्ट्र में भी डबल इंजन सरकार हो गई, आप सभी को उससे संतोष होगा, मगर मुझे इससे संतोष नहीं है। डबल इंजन सरकार नहीं चाहिए, ट्रिपल इंजन सरकार चाहिए। तहसील पंचायत, जिला पंचायत, म्युनिसिपैलिटी और म्युनिसिपल कॉरपोरेशन मैं भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का आह्वान करना चाहता हूं कि इतने दमखम के साथ लड़िए कि विरोधियों का सुपड़ा साफ हो जाए। दूरबीन लेकर कहीं पर वो दिखाई न पड़े, इतने प्रचंड आवेग और परिश्रम के साथ इस चुनाव को हमने लड़ना भी है और जीतना भी। आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले। नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते, ते सोडून द्या। पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही। तर काल जे उद्धव ठाकरेंनी अनाकोंडा म्हटलं अमित भाईंना, हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। त्यांना माहित आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही। जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय।